मॉर्निंग स्टुडंट. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कोर स्किल म्हणजे काय आहे, नंतर कॉम्पिटन्स अँड कॉम्पिटन्सी म्हणजे काय आपण ते बघितलं होतं. आता ह्या लेक्चरमध्ये आपण कॉम्पिटन्सी मॅपिंग म्हणजे काय आपण ते बघणार आहोत. नंतर जी काही कॉम्पिटन्सी बिल्डिंग आहे ती कॉम्पिटन्सी बिल्डिंग काय कन्सेप्ट आहे ते आपण विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण आपला जे काही टॉपिक्स असणार आहे ते टॉपिक आहे तुमचा स्टेप्स इन कॉम्पिटन्सी मॅपिंग. म्हणजे कॉम्पिटन्सी मॅपिंग करताना आपले जे काही लेबर असणार आहे त्या लेबरचे कॉम्पिटन्सी मॅपिंग करताना आपण कोणकोणते पॉईंट्स जे आहे विच पॉईंट्स कॉम्पिटन्सी मॅपिंग करताना विच स्टेप्स आपण फॉलो केले पाहिजे. नंतर त्यामध्ये आपण पहिलं बघणार आहे स्टेप्स इन कॉम्पिटन्सी मॅपिंग. नंतर दुसरं वाचणार आहे तुमचं कॉम्पिटन्स रिक्वायर्ड फॉर ॲन एम्प्लॉयमेंट. नंतर नेक्स्ट वाचणार तुमचं कॉम्पिटन्सी बिल्डिंग विथ ॲन एक्झाम्पल. तर आता तुमचं ॲज अ मॅनेजर वन मस्ट अंडरस्टँड दॅट सिलेक्टिंग अँड रिक्रुटमेंट राईट पर्सन ॲट राईट प्लेस ॲट राईट टाईम बाय मॅपिंग कॉम्पिटन्सीज अँड बिल्डिंग ऑन इट देअर आफ्टर आर द स्टेप टुवर्ड दी सक्सेस. म्हणजे आपले जे काही मॅनेजर असणार आहे तो मॅनेजर काय विचार करणार आहे का आपली जी काही एंटरप्राइज आहे त्या एंटरप्राइजचा जो काही सक्सेस आहे तो सक्सेस लवकरात लवकर अचीव व्हावा यासाठी विचार करत असतो. मग तुमचा जो काही मॅनेजर असणार आहे तो मॅनेजर तुमची जी काही रिक्रुटमेंट असणार आहे किंवा स्टाफ सिलेक्ट करताना अशा पद्धतीने स्टाफ सिलेक्ट करणार आहे का ज्या प्लेससाठी आपण स्टाफ सिलेक्ट करत आहोत दॅट शुड बी राईट पर्सन्स ॲट राईट प्लेस. म्हणजे आपण जो काही स्टाफ रिक्रूट करणार आहे किंवा वर्कर रिक्रूट करणार आहे आपण त्या ठिकाणी, तर आपण ते रिक्रूट करताना काय केले पाहिजे, आपण राईट पर्सन ॲट राईट प्लेस आपण रिक्रूट केला पाहिजे आणि अँड राईट टाईमला बाय मॅपिंग कॉम्पिटन्सीज. म्हणजे त्याचे जे काही स्किल असणार आहे ते स्किल मॅपिंग करून आपण काय केले पाहिजे, तो जो काही पर्सन आहे तो पर्सन आपण काय केला पाहिजे, रिक्रूट केला पाहिजे. तरच आपलं जे काही हे आहे आपली जी काही एंटरप्राइज आहे त्या एंटरप्राइजचा जो काही सक्सेस आहे तो सक्सेस काय होईल तुमचा अचीव होईल. मग आता जे काही आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काही लेबर टर्नओव्हर असणार आहे किंवा मॅनपॉवर बजेटिंग असणार आहे ते मॅनपॉवर बजेटिंगमध्ये आपण बघितलं का तुमचं जे काही मॅनपॉवर बजेटिंगमध्ये तुम्ही काय बघितलं, तुमचं जे काही एम्प्लॉय असणार आहे ते एम्प्लॉय आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करतो का त्यांची जे काही 100% इफिशियन्सी असणार आहे त्या इफिशियन्सीने आपण काय करू शकतो, आपलं जे काही एंटरप्राइज आहे त्या एंटरप्राइजचं जे काही गोल आहे ते गोल काय होणार तुमचं लवकरात लवकर काय होईल, अचीव होईल. अशा पद्धतीने आपण स्टाफ असे काय करत असतो, सिलेक्ट करत असतो. तर आता आपल्याला बघायचं आहे एखादी जर कॉम्पिटन्सी मॅपिंग करायची असेल तर आपल्या कोणकोणत्या स्टेप्स ज्या आहे ते कोणत्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. तर त्यामध्ये बघा पहिलं आहे डिसाईड द पोझिशन फॉर विच द कॉम्पिटन्सीज जॉब रिक्वायरमेंट नीड टू बी मॅप. म्हणजे आता जे आपल्याला ज्या पर्सनची कॉम्पिटन्सी मॅपिंग करायची आहे आपल्याला त्याचे जे काही स्किल आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे तर त्या ठिकाणी आपले पहिल्यांदा त्याची जी काही पोझिशन आहे का ज्या आपण कोणत्या पोझिशनसाठी आपण काय करू शकतो करतोय जी काही मॅपिंग आहे ती मॅपिंग करत आहोत. म्हणजे पहिले जे असतं तुमचे डिसाईड द पोझिशन फॉर विच द कॉम्पिटन्सीज दॅट इज जॉब रिक्वायर्ड नीड टू बी मॅप. म्हणजे तुमचं मग काय तुमचं सुपरवायझर आहे का तुमचा वर्कर आहे का मॅनेजर आहे तुमचा, तर हे जे काही वेगवेगळ्या पोझिशन असणार आहे फोरमॅन आहे तर यांचे जे काही पोझिशन आहे ज्या ठिकाणी आपण तो स्टाफ रिक्रूट करणार आहोत ती पोझिशन पहिल्यांदा काय करणं फाइंड आउट करणं हा कॉम्पिटन्सी मॅपिंगचा पहिली स्टेप्स आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं आयडेंटिफाय द लोकेशन ऑफ द पोझिशन इन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. आता आपण व्हेरियस टाईप ऑफ स्ट्रक्चर पाहिले. मग तुमचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असणार आहे, लाईन स्ट्रक्चर असणार आहे. मग आपलं जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असणार आहे त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ज्या पोझिशनची आपल्याला काय करायची आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग करायची आहे त्याची जी काही लोकेशन आहे ती लोकेशन आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करायची. म्हणजे तुमचं लो लेवलचं मॅनेजमेंट आहे का हाय लेवलची पोझिशन आहे का मिडियम लेवलची पोझिशन आहे ते आपण आपल्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरनुसार आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन एक स्पेसिफिक काय असतं तुमचं स्ट्रक्चर असतं. मग त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कोणाचं मॅपिंग करायचं आहे मग ते त्याची जे काही लोकेशन आहे ते लोकेशन फाइंड करणं हे काय सेकंड स्टेप आहे. नंतर थर्ड वन आहे तुमचं आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फंक्शन. म्हणजे
आता नेक्स्ट वन स्टेप आहे आपली, तर जे काही आपल्याला कॉम्पिटन्सी मॅपिंग करायचं आहे, त्याचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे फंक्शन असेल तुमचं, मग वेगवेगळ्या जे काही लेवल असणार आहे, वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या लेवल असणार आहे, त्याचं जे फंक्शन काय आहे ते पहिल्यांदा काय करणं, डिसाईड करणं किंवा फायनलाइज करणं. नेक्स्ट वन असं तुमचं आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रोल, व्हाय डज द पोझिशन एक्झिस्ट. म्हणजे आता एखादी तुमची काय असणार आहे, एच आरची पोझिशन असणार तुमच्या कंपनीमध्ये. मग त्या एच आर जो काही पर्सन आहे, तर तो त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते आपण फाइंड आउट करणं. म्हणजे त्याचा रोल जो आहे, रोल काय आहे त्या ऑब्जेक्टिव्हचा तो फाइंड करणं. आणि आपल्या याच्यामध्ये आपल्या एंटरप्राइजमध्ये त्याची जी काही पोझिशन आहे, तिचं एक्झिस्टन्स काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे आपलं फाइंड आउट करणं. नंतर नेक्स्ट आहे तुमचे create the job description of any of the position to make list of all tasks and activities to be performed by that position holder. म्हणजे समजा हा जो काही एच आर आहे, तर एच आरच्या जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी असणार तुमची पोझिशन असणार आहे. नंतर याच्या म्हणजे काय, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते जॉब डिस्क्रिप्शन काय करणं, तयार करणं. नंतर त्याचे जे काही ॲक्टिव्हिटीज असणार आहे, त्या ॲक्टिव्हिटीज जो काही परफॉर्म करणार आहे ते ह्या पोझिशनला, एच आर पोझिशनला, ते काय करणं, कलेक्ट करणं. ही एक नेक्स्ट स्टेप आहे तुमची. नंतर नेक्स्ट आहे तुमची क्रिएट द जॉब रिक्वायरमेंट लाईक नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, फिजिकल फिटनेस रिक्वायर्ड एक्सेट्रा. मग आपल्याला माहिती आहे आपले जे काही सॉफ्ट स्किल आहे त्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ॲटिट्यूड असणार आहे, नंतर लिसनिंग असणार आहे, स्पीकिंग असणार आहे, नंतर फिजिकल फिटनेस असणार आहे. तर हे जे काही रिक्वायरमेंट आहे, ह्या रिक्वायरमेंट काय करायचं, क्रिएट करायच्या. त्याला आपण ही कॉम्पिटन्सी मॅपिंगची आपली 6th स्टेप आहे. म्हणजे जो काही जॉब आहे, आता हा एच आर जो काही पर्सन आहे, ह्या एच आर पर्सनसाठी जे काही स्किल असणार आहे, मग तुमचे हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल, मग ते पहिल्यांदा काय करणं, आयडेंटिफाय करणं. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं इंटरव्ह्यू द पोझिशन होल्डर टू लिस्ट द टास्क अँड ॲक्टिव्हिटीज एक्सपेक्टेड टू बी परफॉर्म बाय द इंडिव्हिज्युअल. म्हणजे हा जो काही पर्सन आपण रिक्रूट करणार आहे त्याचा इंटरव्ह्यू घेणे, म्हणजे त्याचं काही जे काही टास्क आहे ते टास्क आणि ॲक्टिव्हिटीज त्याला काय काय परफॉर्म करायचे आहे इंडिव्हिज्युअल बेसिसवरती, त्याच्या बेसिसवर आपण त्याचा काय घेतो, इंटरव्ह्यू घेतो. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं इंटरव्ह्यू द पोझिशन होल्डर टू लिस्ट द ॲक्च्युअल नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल अँड अदर कॉम्पिटन्सीज रिक्वायर्ड टू परफॉर्म द टास्क इफेक्टिव्हली. म्हणजे आपला जो काही एच आर पर्सन आहे त्या एच आर पर्सनचा काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नंतर त्याचं ॲक्च्युअल नॉलेज जे आहे ते ॲक्च्युअल नॉलेज आपण आयडेंटिफाय करायचं. त्याचे जे काही ॲटिट्यूड आहे, त्याचे स्किल कोणते कोणते आहे, तर हे टास्क इफेक्टिव्हली कम्प्लीट करण्यासाठी त्याचं जे काही परफॉर्मिंग इफिशियन्सी जी आहे ती परफॉर्मिंग इफिशियन्सीची काय करणं, फाइंड आउट करणं. नंतर नेक्स्ट स्टेप्स आहे आपली क्रिएट द रेकॉर्ड विथ कॉमेंट्स, सजेशन अँड सबमिट टू द रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीज. आता हे जे काही आपण मॅपिंग केलेली आहे त्या पर्सनची, त्याचं काय करणं, रेकॉर्ड बनवणं. नंतर त्याला काही सजेशन असतील, म्हणजे कमेंट्स असतील, सजेशन असतील, ते काय करणं, त्या ठिकाणी मार्क करणं. आणि जे काही आपण हे रेकॉर्ड प्रिपेअर केलेलं आहे ते रेकॉर्ड काय करणं, जे काय हायर अथॉरिटीज असणार आहे वरच्या एच आरच्या वरच्या किंवा ज्या पोझिशनच्या आपण काय करतो आहे, मॅपिंग करतो आहे, ते करणं, त्या हायर अथॉरिटी करतो रिपोर्ट काय करणं, जमा करणं किंवा रेकॉर्ड जमा करणं. शॉप फ्लोअर सुपरवायझर मस्ट टेक अँड active part in competency mapping process, particularly deciding the job descriptions and job requirement for his section worker who are working under him or would work under him selection. जे तुमचं काय सांगितलं, शॉप फ्लोअर सुपरवायझर मस्ट टेक अँड ॲक्टिव्ह पार्ट इन कॉम्पिटन्सी मॅपिंग. म्हणजे तुमचा जो काही शॉप फ्लोअरचा जो काही सुपरवायझर असणार आहे, तो शॉप फ्लोअरचा जो काही सुपरवायझर आहे तो काय करतो, मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कशामध्ये, तुमचं जे काही मॅपिंग असणार आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग, त्याच्यामध्ये मग तुमचं जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे, नंतर तुमचं रिक्वायरमेंट असणार आहे, जॉब रिक्वायरमेंट, नंतर हे जे काही वर्कर असणार आहे त्याचं आपण मॅपिंग करणार आहे, त्याचं जे काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तयार करण्यासाठी जो काही सुपरवायझर आहे शॉप फ्लोअर लेवलचा, दॅट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द कॉम्पिटन्सी मॅपिंग. मग आता जे काही कॉम्पिटन्स आहे, म्हणजे जे काही स्किल आहे, ते स्किल आता कोणकोणते रिक्वायर्ड पाहिजे आपल्या एम्प्लॉयमेंटसाठी ते आपण बघू. मग आता सपोज इन इंडस्ट्रीज एम्प्लॉयमेंट इज ऑफर्ड
to a candidate based on his or her educational qualifications, skill required, the job knowledge and physical fitness. These are the obvious expectation to carry out assigned task. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जो काही एम्प्लॉईड आपण काय करणार आहे, एखाद्या एम्प्लॉयमेंटला एखादी आपण काय ऑफर करणार आहे किंवा आपण जे काही सिलेक्शन करणार आहे ते कशाच्या बेसिस आपण करतो, जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असते, नंतर त्याला जे काही स्किल रिक्वायर्ड कोणते कोणते ते बघणार आपण, नंतर त्याला जॉबचं नॉलेज आहे की नाही हे बघणार, नंतर फिजिकल फिटनेस. तर हे जे काही एक्सपेक्टेशन आहे हे एक्सपेक्टेशन काय केले असतात, असाइन केले जातात ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू इन द इंडस्ट्री. म्हणजे एखाद्या पोस्टवरती जर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी कोणकोणते फॅक्टर जे आहे ते आपण बघतो. त्यामुळे तुमचं पहिलं असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, सेकंड वन असणार तुमचं स्किल रिक्वायर्ड, कोणकोणते स्किल पाहिजे, नंतर त्याला जॉब नॉलेज आहे की नाही हे, नंतर फिजिकल फिटनेस. हे सारे जे काही सर्व स्किल आहे हे सर्व स्किल आपण जे काही एम्प्लॉयमेंटच्या वेळेस आपण बघतो ते हे सगळे स्किल काय केले असतात, चेक केलेले असतात. तर आता एक एक्झाम्पल आपण बघू वायरमॅनचं जर एक्झाम्पल बघितलं आपण तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वायरमन इट रिक्वायर्ड अ नॉलेज ऑफ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अँड व्हॅलिड सर्टिफिकेशन. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर वायरमॅनची जी काही पोस्ट आहे ती पोस्ट जर आपल्याला फिल करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणते एम्प्लॉयमेंटचे कॉम्पिटन्स रिक्वायर्ड आहे ते आपल्याला बघायचे. मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्याचे जे काही नॉलेज, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं जे काही नॉलेज आहे, म्हणजे तुमचा ITI जर झाला असेल तो आपण इलेक्ट्रिकलचा ITI म्हणजे त्याला काय त्याचं बेसिक नॉलेज आहे. नंतर त्याचे जे काही सर्टिफिकेशन म्हणजे त्याचे जे काही सर्टिफिकेट असणार ITI पासआउटचे, नंतर तुझा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमाचे सर्टिफिकेट, मार्कशीट, तर हे तुमचं काय असणार आहे, रिक्वायरमेंट असणार आहे. नंतर यूज ऑफ हँड टूल्स अँड इक्विपमेंट्स, त्याचं पोर्टेबल लॅडर्स, PPE एक्सेट्रा. म्हणजे जो काही वायरमॅन आहे त्याचे जे काही टूल्स आहे ते टूल्स त्याला हँडल करता येत आहे की नाही. नंतर इक्विपमेंट म्हणजे तुमचे जे काय असणारे लॅडर्स असणारे, नंतर PPE हे असणार तुमची किट असणारी ती. तर ही सगळं जे काही आहे त्याचे टूल्स अँड इक्विपमेंट तर त्या वायरमॅनला ते काय केलं आले पाहिजे, हँडल करता आले पाहिजे. अलॉंग विथ धिस अदर रिक्वायरमेंट आर गुड आयसाईट, इझी ऑफ वर्किंग ॲट हाईट विदाउट फिअर अँड जनरल फिजिकल फिटनेस. म्हणजे आपल्याला ज्या आपण वायरमॅनची पोस्ट भरतोय म्हणजे त्या ठिकाणी आपण कोणकोणता विचार करणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे जो काही पर्सन आपण रिक्रूट करणार आहे त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित आयसाईट आहे की नाही, गुड आयसाईट आहे की नाही, नंतर जास्त हाईटला तो इझिली काम करू शकतो का नाही हे सुद्धा आपण बघू शकतो. नंतर त्याचा जो काही जनरल फिटनेस आहे, फिजिकल फिटनेस, हे सुद्धा काय केलं असतं, चेक केलं जातं. नंतर आता बघायचं आपल्याला कॉम्पिटन्सी बिल्डिंग. आता हे आपण कॉम्पिटन्स बघितलं, आता कॉम्पिटन्सी बिल्डिंग मध्ये बघा बेस्ड ऑन दी जॉब परफॉर्म, आयडेंटिफाय द स्किल अँड ॲटिट्यूड रिक्वायर्ड, आयडेंटिफाय फॉर इच पर्सन परफॉर्मिंग द जॉब, लेवल ऑफ स्किल अँड desired attitude present. Firstly, we have to recruit people with required competence for the given job, but whenever there is a gap, the same can be filled through the appropriate training and educations. आता बघा आपण एखाद्या जॉब्सला आपण एखादा पर्सन आपण रिक्रूट करायचा असतो, त्यामध्ये आपण काय करतो, त्याचा जो काही रिक्वायर्ड क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया आपण काय करतो, आपण पहिल्यांदा डिसाईड करतो. मग आपण वायरमॅनचंच आपण एक्झाम्पल बघू. म्हणजे वायरमॅनची जी काही पोस्ट आहे ती जर आपल्याला फिल करायची असेल तर मग आपला क्रायटेरिया काय असणार, तुमचा जो काही इलेक्ट्रिकल ITI किंवा डिप्लोमा ITI हा कंप्लीट झाला पाहिजे, त्याचे सर्टिफिकेट पाहिजे. नंतर त्याला जे काही टूल्स आहे ते टूल्स त्याला ऑपरेट करता आले पाहिजे, इक्विपमेंट ऑपरेट करता आले पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे तो फिजिकली फिट असला पाहिजे. कारण का आपल्याला जे काही वायरमॅन आहे ते जास्त हाय लेवलपर्यंत हाय हाईटला काम करावं लागतं. तर हे जे काही कॉम्पिटन्स आहे हा कॉम्पिटन्स आपण पहिल्यांदा काय करतो, आयडेंटिफाय करतो रिक्रुटमेंटच्या वेळेस. मग आता हा जर कॉम्पिटन्स आपण एखादा स्टाफ रिक्रूट केलेला आहे मग त्याच्यात जर नसेल तर आपल्याला तो गॅप जो आहे तो गॅप आपल्याला काय करायचा असतो, फिल करायचा असतो. मग हा जो काही गॅप आहे हा गॅप कसा फिल करणार आपण,
तो जो काही स्टाफ आपण रिक्रूट केलेला आहे त्याला अप्रोप्रिएट जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग देऊन नंतर एज्युकेशन देऊन आपण तो जो काही गॅप आहे तो गॅप आपण काय करू शकतो, फिल करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्पिटन्सी बिल्डिंग. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटन्सी बिल्डिंग. आता एक्झाम्पल बघा, त्यांनी सांगितलं एक्झाम्पल ऑफ अ फॉर्क लिफ्ट ऑपरेटर ॲबिलिटी टू ड्राईव्ह फॉर्क लिफ्ट. म्हणजे फॉर्क लिफ्ट ऑपरेटर जो आहे त्याचं जे काही एखादी फॉर्क लिफ्ट ऑपरेटरची जर आपल्याला काय करायचं असेल, स्टाफ रिक्रूट करायचा असेल, त्याचे मग कॉम्पिटन्सी बिल्डिंग जी आहे ती कॉम्पिटन्सी बिल्डिंग आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो ते एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे. अ फॉर्क लिफ्ट ऑपरेटर रिक्वायर्ड फॉलोइंग नॉलेज अँड स्किल ॲटिट्यूड अँड फिजिकल फिटनेस फॉर ड्रायव्हिंग अ फॉर्क लिफ्ट. म्हणजे त्या फॉर्क लिफ्ट आपल्याला जर ड्राईव्ह करायची असेल तर आपल्याला काय करायचं, तुमचं जे काही त्याचं नॉलेज असणार आहे ते नॉलेज, नंतर स्किल, ॲटिट्यूड अँड फिजिकल फिटनेस तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा असतो. मग आता नॉलेज अँड स्किल कोणतं कोणतं आहे बघा तुमचं. टू ड्राईव्ह ही हॅज टू ऑब्टेन ड्रायव्हिंग लायसन ऑन ऑथोरायझेशन बाय अटेंडिंग सुटेबल ट्रेनिंग. म्हणजे पहिलं आहे त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे. नंतर जे काही ऑथोराईज जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग त्याने काय केली पाहिजे, कंप्लीट केलेली पाहिजे. नंतर शुड हॅव स्किल टू निगोशिएट इट ॲट कॉर्नर्स, टेक द जजमेंट ऑफ साईज अँड वेट ऑफ लोड, हाऊ टू लिफ्ट अँड लोअर द लोड. म्हणजे त्याची जे काही स्किल आहे, काय सपोज एखादा कॉर्नर आहे त्या कॉर्नरला आपल्याला काय करायचे, डिसिजन घ्यायचं आहे किंवा जजमेंट करायची आहे साईजची. आपल्याला लोड उचलायचा असेल किंवा आपल्याला लोड जर खाली करायचा असेल तर त्याला तो जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स त्याला त्या ठिकाणी पाहिजे. नंतर नेक्स्ट वन असणार शुड हॅव अवेअर अबाउट SWL फॉर द फॉर्क लिफ्ट. म्हणजे जे काही फॉर्क लिफ्टचे जे काही बेसिक टर्म आहे त्या बेसिक टर्म त्याला माहीत पाहिजे. शुड नो बेसिक मेंटेनन्स ऑफ फॉर्क लिफ्ट, चार्जिंग ऑर फ्युलिंग इट. म्हणजे जे काही फॉर्क लिफ्ट आहे त्या फॉर्क लिफ्टचं जे काही बेसिक मेंटेनन्स आहे ते बेसिक मेंटेनन्स त्या ठिकाणी त्याला माहीत पाहिजे. नंतर ती चार्जिंग कशी करायची, फ्युएल त्याच्यात कसं टाकायचं, हे जे काही बेसिक नॉलेज आहे ते त्याला माहीत पाहिजे. शुड बी अवेअर अबाउट चेकलिस्ट बिफोर द फॉर्क लिफ्ट इज टू बी स्टार्टेड. म्हणजे आपल्याला जे फॉर्क लिफ्टचं स्टार्ट करायचे असेल तर ती आधी चेक कशी करायची हे सुद्धा जमलं पाहिजे. शुड हॅव व्हेअर अँड हाऊ, शुड नो व्हेअर अँड हाऊ पार्क इट अँड इम्पॉर्टन्स ऑफ इट. म्हणजे नेक्स्ट आहे तुमचं शुड नो व्हेअर अँड हाऊ टू पार्क इट अँड इम्पॉर्टन्स ऑफ इट. म्हणजे जे काही फॉर्क लिफ्ट आहे ती फॉर्क लिफ्ट पार्क कशी करायची तर हे त्याला त्या पर्सनला माहीत पाहिजे. नंतर फिजिकल फिटनेस बघा कोणतं कोणतं पाहिजे. ही शुड बी फिजिकली अँड मेंटली फिट ॲज इट इज स्ट्रेनियस वर्क अँड क्रिएट फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल फटीग. म्हणजे तुमचा जो काही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्क लिफ्ट ऑपरेटर तुम्ही रिक्रूट करणार आहे त्याच्यासाठी तो मेंटली आणि फिजिकली काय पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, स्टेबल पाहिजे. तर कारण का त्या ठिकाणी आपण जे काही वर्क करणार आहे त्या ठिकाणी काय आहे, मेंटल फटीग होण्याचे जे काही चान्सेस आहे ते चान्सेस काय असणार आहे, जास्त असणार आहे. नंतर हिज आय साईट अँड रिफ्लेक्स शुड बी गुड. हिज आय साईट म्हणजे काय बघा, तुमचा हा जो काही पर्सन आहे तर याला जो काही डिस्टन्स आहे किती डिस्टन्सपर्यंत हा बघू शकतो त्याला म्हणतो आपण आय साईट. मग त्याची आय साईट जी आहे तर कोणताही डिसीज नको आहे रिलेटेड टू द आय. नंतर नेक्स्ट आहे तुमचं ॲटिट्यूड अँड बिहेवियर. नेक्स्ट वन काय आहे तुमचं ॲटिट्यूड अँड बिहेवियर. मग इट शुड बी टीम प्लेयर, ही हॅज कोऑर्डिनेट विथ हिज असिस्टंट और सिग्नलर अँड अदर पीपल टू इन द डिपार्टमेंट. म्हणजे जो काही तुमचा फॉर्क लिफ्ट आहे तो फॉर्क लिफ्ट ऑपरेटर काय पाहिजे, टीम लीडर पाहिजे. बाकीचे त्याचे जे काही काय असणार आहे, कोऑर्डिनेट असणार आहे किंवा असिस्टंट असणार आहे त्यांना त्यांनी काय केलं पाहिजे, व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं पाहिजे. नंतर इट शुड बी पेशंट अँड कूल हेडेड ॲज द हॅज टू स्टॉप नंबर ऑफ टाइम्स ॲट क्रॉसिंग और फॉर रिअरेंजमेंट ऑफ लोड्स और फॉर सम अदर अनस्पेसिफाईड रिझन. म्हणजे त्याचा जो काही स्वभाव आहे तो स्वभाव काय पाहिजे, शांत पाहिजे. कारण का आपण जे काही फॉर्क लिफ्ट आहे ती फॉर्क लिफ्ट आपण नंबर ऑफ टाइम्स आपण काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. कशासाठी,
जे काही लोडिंग अँड अनलोडिंग आहे ते लोडिंग करण्यासाठी किंवा जे काही अनस्पेसिफाईड रिझन असणार आहे त्या अनस्पेसिफाईड रिझनसाठी. मग जो काही फॉर्क लिफ्ट ऑपरेटर जो आहे त्या जो काही स्वभाव आहे तो काय रागीट नको आहे, कोल स्वभावाचा पाहिजे. नंतर शुड बी अलर्ट अँड वॉचफुल व्हाईल कॅरिंग द लोड, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी लोडिंग करताना काय केलं त्या ठिकाणी सुपरवाईज केलं पाहिजे, नंतर वॉच ठेवली पाहिजे. नंतर शुड लुक अराउंड फ्रॉम द कॉर्नर ऑफ द आय to see if anybody is approaching without noticing it, and should hoot alarm at crossing and wherever necessary, म्हणजे त्याची सुपरविजन त्या ठिकाणी व्यवस्थित केली पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचे शुड बी स्टर्न ॲज नॉट टू फॉलो एनीबडी सिटिंग नियर द ड्रायव्हर ऑर हॉर्स प्ले विथ द फॉर्क लिफ्ट, म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, जे काही फॉर्कलिफ्ट ऑपरेटर आहे त्या फॉर्कलिफ्ट ऑपरेटरपाशी कोणाला जे काही ड्रायव्हर शेजारी जे आहे ते ड्रायव्हर शेजारी बसून नाही दिलं पाहिजे. आणि इट शुड बी हॉर्स प्ले विथ द फॉर्क लिफ्ट. नंतर नेक्स्ट आहे तुमचं टू डेव्हलप दिस ॲटिट्यूड अँड बिहेवियर ही मे हॅव टू अटेंड व्हेरियस बिहेवियर ट्रेनिंग प्रोग्राम्स, म्हणजे जे काही फॉर्कलिफ्टच्या रिलेटेड जे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी काय केले पाहिजे, अटेंड केले पाहिजे. सो these आर द competency building related to the forklift operator post.